नमस्कार, मी वैशाली राऊत बालजगत या कार्यक्रमात सर्व बालमित्रांचं सहर्ष असं स्वागत करते. बालमित्रांनो, कार्यक्रमात सुरुवातीस ऐकूयात एक छानसं गीत. बालमित्रांनो, आज कार्यक्रमात आपण आमंत्रित केलंय ज्याचा संबंध तुमचा शाळेशी, पालकांशी आणि घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठीचा जो प्रवास आहे त्यांच्याशी येतो. ओळखलं का? अर्थात तुमचे रिक्षावाले अंकल, रिक्षावाले काका, रिक्षावाले मामा यांच्याशी तुमचा संबंध येतो. मग आज आपण अशाच एका रिक्षावाल्या अंकलला बोलवलं आहे आणि त्या रिक्षावाल्या अंकल कडून रिक्षा घरापासून ते शाळेपर्यंतचा प्रवास कसा होतो, त्या विद्यार्थ्यांचं, बालकांचं भावविश्व कसं असतं याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. आज आलेल्या या रिक्षावाल्या काका सोबत, अंकल सोबत आपण छान गप्पा मारणार आहोत. प्रथम आपण त्या रिक्षावाल्या काकांचा परिचय करून घेऊ. रिक्षावाले काका, आता मीही तुम्हाला काका, मामा, अंकल या नावाने हाक मारेल, म्हणजे आपल्या बालमित्रांना ते जवळच वाटेल. रिक्षावाले काका, आम्हाला तुमचा परिचय करून द्या. तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव नितीन रामभाऊ ढेपे उर्फ राजू समजा. ढेपे काका आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. ढेपे काका, तुम्ही किती वर्षापासून शालेय रिक्षा चालवतात? शालेय मुलांसाठी तुम्ही किती वर्षापासून रिक्षा चालवतात? मी 2001 पासून शाळेचे मुलं करण्यास सुरुवात केलेली आहे. तर आतापर्यंत आता 2026 चालू आहे. आता मला जवळजवळ 25 वर्ष पूर्ण होऊन 26 वर्ष चालू आहे. काकांचा 25 ते 26 वर्षाचा अनुभव आहे आणि या 26 वर्षाच्या अनुभवात 2001 पासून 26 वर्ष झालीत का? 2001 पासून ते शालेय मुलांसाठी रिक्षा चालवतात. खूप मोठा अनुभव आहे. रिक्षा म्हटलं आपल्याला ने-आण करण्यासाठी वाहतुकीचं साधन म्हणून आपण पाहतो, परंतु शालेय मुलांना ने-आण करण्यासाठी रिक्षाशिवाय पालकांना पर्याय नसतो. जेव्हा पालक बिझी असतात, दोघंही जॉबला असतात, न्यायला आणायला सोय नसते, त्यावेळेस आपल्याला सगळ्यात अगोदर शाळा सुरू झाली की रिक्षावाले अंकल आठवतात. शाळा आत्ताच सुरू झाली 15 जून पासून, मात्र सर्वात जास्त विचारपूस पालकांची रिक्षावाल्या काकांशी होते. कोणता रिक्षावाला चांगला आहे, आपल्याला सुरक्षित आहे का, वेळेवर पोहोचेल का, आपली मुलं शाळेत व्यवस्थित जातील का? तेव्हा प्रथम रिक्षावाले काका आपल्याला आठवतात आणि ते मुलंही उत्सुकतेने आम्हाला रिक्षात जायचंय म्हणून त्या काकांशी, त्या रिक्षांशी त्यांचं अगदी घट्ट नातं होऊन जातं. ढेपे काका, तुमच्या रिक्षामध्ये आता सध्या किती मुलं आहेत? तर माझ्या रिक्षामध्ये सध्या मी पूर्ण मुलं, माझ्या मुलांची संख्या सांगू का? हा, पूर्ण संख्या सांगा. पूर्ण माझ्याकडे 125 मुलापर्यंत आहे संख्या. 125 मुलं रिक्षावाले ढेपे काका ने-आण करतात. आणि माझ्याकडे एक स्कूल बस पण आणि ऑटो पण आहे. ऑटो पण आहे आणि ऑटो होता आणि काही वर्ष चालवल्यानंतर एक टाटा मोटरसायकल ही घेतली, मोठी गाडी. त्यानंतर मोठी गाडी घेतली आणि स्कूल बस पण तुम्ही चालवता. दोन्ही वे ऍडजस्टमेंट. काका, मग शाळा सुरू होऊन आता 2च दिवस झालीये. मुलं कशी आहेत? मुलं आनंदित आहेत? मुलं खूप आनंदित आहे ना. आता ही मराठी मीडियम 2 दिवसापूर्वी सुरू झाली 15 तारखेला. हो. तर इंग्लिश मीडियम समजा 9 तारखेला सुरू झालेली. अच्छा, 9 तारखेपासून आमचं रुटीन सुरू आहे. आता परवा 15 तारखेला मराठी मीडियम, सेमी हे ते वगैरे चालू झालेले आहेत. त्याच्यामुळे आता पूर्णतः मुलं 100% येतात आणि खुश पण आहे. शाळा सुरू झाली. पण आम्हाला पण आनंद वाटतो ना की आम्हाला 1-1.5 महिना समजा आता गॅप पडला. गॅपमुळे आम्हाला सुद्धा काय करावं काय नाही असं वाटतं, करमत नव्हतं. नक्कीच मुलांनी पण या काळात शाळा सुरू होणार तेव्हा तुम्हाला आठवलं असेल आणि तुम्हालाही या 1.5 महिन्यात करमलं नाही. म्हणजे रिक्षावाल्या काकांचं आणि मुलांचं किती घट्ट नातं आहे हे दिसतं. काका, तुम्हाला मग विविध प्रकारचे मुलं मुली रिक्षात असतात, मग त्यांचे विविध अनुभव आले असतील. कधी एखादा मुलगा चिडलेला असेल, उदास असेल, रागात असेल, तरी पण तुम्हाला समजत असेल. ते कसं समजतं? कारण त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या घरून समजा आपल्या ऑटोमध्ये बसा लागला त्यावेळेस समजा पालक असते समजा सोडायला आलेले, मग त्याचं आम्ही आमच्या लक्षात येतं किंवा हे कसं आज कसं काय रागत आहे. मग आम्ही त्यांच्या मम्मीला विचारतो किंवा पाहिले तर पप्पाला विचारतो की काय झालं आज, कसं काय नाराज आहे, असं झालंय, हे मागत होते ते मागत होतो. मग आपण 2 शब्द प्रेमाने बोलून त्यांना व्यवस्थित समजून सांगून गोड बोलून समजा मुलापर्यंत शेवटी आई वडिलाला पप्पा मम्मीला हे करत नाही तितके रिक्षावाले अंकल मामा यांच्याशी समजा चांगलं नातं असल्यामुळे ते आपल्याशी समजा हे करतात, ते मन मोकळं करून बोलतात आणि चालू शाळेकडे. कोणता मुलगा नाराज आहे, आज काय झालं, त्याची विचारपूस रिक्षावाले काका करतात आणि ते तेवढ्याच प्रेमाने त्या मुलांना मुलींना समजून सांगतात. काका, तुमच्या रिक्षामध्ये किती
किती मुलं मुली आहेत? रिक्षामध्ये 15 मुलं आहेत. त्यात इतकी परमिशन नाहीये, पण 15 मुलं आहे. 15 मुलाची ऍडजस्टमेंट केलेली असते. पहिली ते चौथीचा गट आहे का, त्या 15 मुलं व्यवस्थित बसतात, म्हणजे व्यवस्थित समजा सुरक्षित बसू शकतात. आणि आमच्या रिक्षाला जाळी आहे, सीट वर कॅरियर आहे, बॅग वगैरे ठेवायला. रिक्षाच्या सुरक्षितेबाबत काय काळजी घेतली? पूर्ण काळजी, म्हणजे रिक्षा एकदम कंडिशन, त्याची इंजन काम ते सर्व चांगलं टाईट आहे, मेंटेनन्स व्यवस्थित राहतं आमचं. त्यासाठी तुम्ही खास काय उपाय केले रिक्षात, की मुलांनी हात काढू नये किंवा पडू नये, याच्यासाठी तुम्ही काय खबरदारी आहे ना, घेतली? जाळी वगैरे, जाळीचे दरवाजे जाळी लावली केलेले आहे. आहेत, अच्छा. जाळीचे दरवाजे केलेले, अँगल केलेले हात धरायला असं, हात धरण्यासाठी. हम्म. आणि एवढ्या मोठ्या बॅग असतात, मग त्या हा, बॅग बॅग तुम्ही कशा मग ठेवता? रिक्षाच्या वर एक कॅरियर केलेलं आहे, Carrier केलेलं आहे, अच्छा. कॅरियर केलंय. टिफिन बॅग अडकवायला एक हे केलेलं आहे, म्हणजे वॉटर बॅग समजा सगळं तीच बसतं रिक्षाच्या वरी, आणि मुलं खाली बसते समजा सीट आतमध्ये. काका आम्हाला सांगा, काही मुलं शांत असतात, काही आनंदी असतात, काही चिडखोर असतात, आणि मुला मुलींची रिक्षामध्ये आल्यावर बऱ्याच गप्पा चालतात. मग ते मित्रांबद्दल एकमेकांविषयी काय बोलतात बरं? असंच काय अभ्यासक्रमाचं चाललं त्यांचं, तू हे केलं का, तू कम्प्लीट केलं का, किंवा मी नाही, माझं नाही झालं, काय नाही. मग आपल्या कानावर शब्द पण चालू रनिंग मध्ये, तर मग आपण सांगतो का बरं केलं नाही, काय नाही. मग घरी काय वेळ भेटा नाही का, काही नाही का, पप्पा लक्ष देतात का नाही, सांगतात ते लक्ष देतात, पण आमच्याकडून थोडं खेळण्यामुळं किंवा टीव्ही बघण्यामुळं असं समजा, म्हणजे ते तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलतात की नाही, आमच्याकडूनच अभ्यास राहिलाय. आणि शिक्षकांबद्दल पण मुलं चर्चा करतात, मग शिक्षकांबद्दल काही चुकीचं किंवा बरोबर असं काही तुमच्या ऐकण्यात येतं का रिक्षात? नाही. आमचा जो समजा 25 वर्षाचा अनुभव असल्यामुळे शिक्षक लोक हे आमच्या संग खूप कनेक्टेड आहे, म्हणजे आमच्या आणि त्यांचे संबंध इतके आहेत ना, की त्यांना आता इतक्या वर्षापासून ते सुद्धा आम्हाला मामा म्हण, बाबा म्हण, किंवा समजा चहा पाणी वगैरे समजा त्यांचं आमचं असं एक रिलेशन, आमचे म्हणजे मित्र कंपनी सारखंच आमचं संग ते हे करतात. ते म्हणजे शिक्षकाचं तुमचंही नातं चांगलं आहे. त्यांनी आम्हाला मिटिंगला ह्याला काही कशाला काही समजा गणेश उत्सव असला की गणपतीच्या आरतीसाठी आमच्या पूर्ण कंपनीला, रिक्षावाले कंपनीला बोलवते, आणि सर्व समजा प्रसाद वगैरे, हार वगैरे आम्ही घेऊन जात असतो. म्हणजे तुमचं शिक्षकांचं नातं ही खूप खेळीमेळीचं वातावरण आहे. तुम्हाला असा काय अनुभव आलाय का रिक्षामध्ये, एखादा मुलगा फारच चिडलेला आहे, उदास आहे, किंवा रडत आलाय, तर मग तुम्ही त्याला कशा प्रकारे समजावता? असतात ना मुलं, आता भरपूर मुलं असल्यामुळे मुलं लक्ष देतात आमच्या, काय झालं काय नाही, किंवा दुसरे त्याच्या बरोबरचे असते मुलं की ते सांगतात, मामा ह्याने असं केलं, त्याचं नाव घेऊन म्हणते, समजा त्याचं नाव असं, मामा ह्याने त्या मुलाला एका मारलं, ते पळत आला, मग आपण उतरायचं खाली, कोण आहे ते मुलगा, त्याला बघायचं, त्याला समजून सांगायचं, आता इथून पुढे असं काही भांडण करू नका, आपण शाळेत आलो, शिकायला आलो, आपण आपले आई वडील आपल्याला रिक्षा लावलाय, शाळा चांगली आहे, शिक्षक लोक चांगले, तुम्हाला सहकार्य करतं की तुमचं सुखरूप नेणं आणणं करतो. मग त्याच्यामुळे म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही त्याची समजूत काढता, भांडणं करू नका म्हणून समजून सांगता. आता शिक्षण म्हणजे कसं आहे, आता शिक्षण आपण शिकवतोच ना, मग आपल्याला आपण सुद्धा त्यांना शिक्षणाच्या ह्याच्यातून माध्यमातूनच आपण सुद्धा निरीक्षण करू शकतो आपण त्यांचं सुद्धा, की आम्हाला बी समजा काही आवड नाही त्यांचं, की आम्ही त्यांना तोंडावर बोलू शकतो, असं करायला नाही पाहिजे, भांडण करायला नाही पाहिजे, असं शिकायला आलो आपण, आपले आई वडील पैसे खर्च करते, रिक्षाचे पैसे करते, शाळेचे फीस भरते, म्हणजे त्याला ती जाणीव तुम्ही निर्माण करून देतात की हे तू करतोय ते चुकीचं आहे, किंवा समजावून सांगतात. आणि पालक लोक पण सुद्धा आम्हाला म्हणजे सांगतात ना, किंवा आम्हाला लक्ष राहून देतात, त्याच्यामुळे आम्ही कसं असतो, तेच आम्हीच त्यांचे पालक म्हणून आम्ही तेवढं आमच्या ह्याच्यात जबाबदारीने तुम्ही त्यांना घेऊन जाता आणता. मुलांच्या भावविश्वाबद्दल आणखी काही सांगा आम्हाला काका, की गाडीत मुलांचं काय गप्पा चालतात, मुलांना तुमच्याबद्दल काय वाटतं शाळा सुटल्यावर, किंवा तुमची कशी ते आतुरतेने वाट पाहतात, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? शाळांच्या मुलांच्या आतुरतेने वाट पाहायच्या अगोदर आम्ही एक अर्धा तास 20 मिनिटं अगोदर शाळेत सुटायच्या अगोदरच जातो, कारण आम्हाला गाड्या वगैरे लावायला जमतं. सुरक्षित म्हणजे पहिली गोष्ट आम्ही तिथं सेफ्टीसाठी आम्ही आमच्या लाईन मध्ये गाड्या लावतो, किंवा मुलगा शाळेतून गेटच्या बाहेर पडला की बरोबर त्याच साईडला येणार, त्याच साईडला एवढा समजा आम्ही करतो त्यांच्यासाठी. आता सुरुवातीला शाळा सुरू झाली आणि बरोबर तुमच्यावर जबाबदारी एवढी मोठी की मुलांना, मुली सुद्धा असतात रिक्षात काही, आणि पालकांचा तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही व्यवस्थित त्यांना आणता सोडता. तर सुरुवातीला जे नवीन असतात काही मुलं, तर त्यांना तुम्ही कशा प्रकारे, तुम्ही स्वतः जाऊन आणता का शाळेतून आणि स्वतः घरापर्यंत पोहोचता? स्वतः जाऊन आणतो ना आम्ही स्वतः. आता जे नवीन जे आलेले त्यांचे आम्ही चेहरे निरखून पाहतो, त्यांचं नाव विचारतो, आमच्या ह्याच्यावर नोंद करून घेतो. तुमची त्यांची छान गट्टी होते, मैत्री होते. तरी बी आम्हाला शाळा सुटल्यावर पुन्हा काय होतं, आमचे सुद्धा आम्हाला थोडं वेगळं, सगळे मुलं बाहेर येतात ना, तर आम्हाला बी लवकर कळत नाही ना, आता इतके मोठे आता सगळे गणवेश संख्या जास्त, तरी पण आम्ही गेटच्या समोरच एकदम त्यांचं करीत आम्ही, अरे आपला हा आपल्या गाडीतला आहे, मग त्यांना एकेकाला आमच्या बाजूला घेऊन उभा करतो एका साईडला, जे पहिले जे आहे रेग्युलर मधले बरोबर आपल्या गाडीकडे येतात ते. फक्त नवीन आले की समजा थोडं एक 8-10 दिवस समजा त्यांना व्यवस्थित होऊस तर थोडं लक्ष ठेवावं लागत. काका, जेव्हा मुलांच्या आनंदी शाळा आणि
पालकांनी अजून तुमच्या मते तुमच्या रिक्षामध्ये जसं मुलांचं भावविश्व आहे, जसं मुलं रिॲक्ट होतात की आज घरी असं झालं किंवा शाळेत असं झालं, त्यात तुम्हाला आणखी काही सुधारणा कराव्या वाटतात की तुम्ही काही सल्ला द्या वाटतोय का तुम्हाला पालकांसाठी की मुलांचं रिक्षामध्ये असं असं झालंय तर तुम्ही असं लक्ष द्या, मग तुम्ही सांगता का त्यांना? सांगत होत ना, काही आजारी असेल तर मग त्यांना समजा आजारी काय- असतील हा, किंवा भांडण ताप झालं वगैरे असेल किंवा किंवा- उदास असेल तर तुम्ही कसं रिॲक्ट होता पालकांपाशी किंवा शिक्षकांना काही सांगता का? कसं सांगता, मार्गदर्शन कसं करता? अगोदर सर्वप्रथम शिक्षकाला तर आम्ही कल्पना देत होतो किंवा ह्याच्या पालकाने आम्हाला सांगितलेलं आहे ह्याचा अशी तब्येत बरोबर नाही. तब्येत बरोबर मग नाही. आम्ही आता आमच्या जवळ बसल्यानंतर गाडीमध्ये तर आम्ही एका दिवस आम्ही त्यांच्या डोक्यावर वगैरे हात लावून बघतो काय नाही, त्याच्या संग आम्ही बोलण्याचा प्रयत्न करतो. मग ते बोलण्यात थोडा फरक वाटला की आम्ही समजून घेतो की बाबा ह्याची तब्येत जरा थोडी हेच आहे. बरी नाही. पालकाला बी विचारतो की बाबा त्यांना कुठल्या हॉस्पिटल नेलं का, गोळ्या औषध काही दिल्या का. मग समजा जास्त कमी असेल ताप वगैरे तर समजा 1-2 दिवस समजा सुट्टी मारली तर काय अडचण नाही, आपण शिक्षक लोकांना सांगू शकतो किंवा अर्ज करू शकतो. एवढी समजा आपल्याला आपल्या होईल तेवढं आपण त्यांचा प्रयत्न करतो. जर आजारी असेल तर तुम्ही पालकांना सांगता की नाही त्याची तब्येत ठीक नाही, हा. किंवा अचानक तुम्हाला असं शाळेतून मुलगा आजारी आहे किंवा त्याला परत घरी आणण्याची वेळ आली आहे, असं काही झालंय का कधी? होतं ना तसं. मग ते शाळेवाले मग ते त्यांच्या पालकाचा फोन नंबर असतो त्यांच्याकडं, मग कॉन्टॅक्ट करतात ते. मग त्यांचा कॉन्टॅक्ट झाल्यानंतर मग त्यांच्याकडे जर वेळ असेल तर ते येतात गाडी घेऊन. जर कुठे ड्युटीला असेल तर समजा मग आम्हाला फोन करून सांगतात की बाबा शाळेतून असा फोन आलेला आहे आणि त्याची तब्येत बरोबर नाही, तुमच्याकडे आहे का वेळ. मग आपल्याकडे जर वेळ असेल तर आम्ही बरोबर जात होतो. जर वेळ नसेल, आम्ही जर समजा दुसरीकडे गुंतलेला असेल क्लासमध्ये म्हणा किंवा इतर शाळेमध्ये जर म्हणा त्या टायमिंगमध्ये, तर आम्ही समजा सांगतो की आम्हाला 10-15 मिनिट तिथं वेळ लागेल तिथं जायला आणि पुन्हा तुमचा मुलगा पुन्हा आम्ही 15-20 मिनिटानंतर वापस आणून सोडू. मग तितका वेळ मागितल्यानंतर ते म्हणले बरोबर आहे, ठीक आहे म्हणले, काय अडचण नाही म्हणले, आम्ही शिक्षक लोकांना फोन करू, तिथं थांबून घ्या 10-15 मिनिट. मग रिक्षावाले मामा काका तिथं तर पुन्हा परत त्यांना घरी सोडतो. आम्ही ते म्हणजे विचार करत असंही नाही. सहकार्य तुम्ही मुलांबद्दल करता, हो, अगदी, पालकांचं अगदी, ही अगदी. तुम्हाला शिक्षकांचाही सहभाग तुमच्या म्हणजे मते असतो. हो अगदी, कारण म्हणजे आता तुम्ही मुलांशीच नाही तर पालकांशी आणि शिक्षकांशी सुद्धा तेवढे कनेक्ट हो आहात. बरोबर ना, अगदी बरोबर. कारण आता आपलं हे पूर्ण आयुष्याच ह्यातच घातलं आपण पूर्ण. 25 वर्षाचा म्हणजे खूप मोठा अनुभव आहे आणि त्यात तुम्हाला बरोबर मुलांचं लगेच लक्षात येत असेल की कोणता मुलगा बंडे, हो ना. कोणता आहे ना. मुलगा शांत आहे, की भांडणं झाली तरी तुमच्या लक्षात येत असेल हो. की कुणाकडून चूक झाली असेल. कळत ना लगेच मग आम्ही कळतं. त्याच्या संग संपर्क साधतो, त्यांच्या पालकासंग साधतो संपर्क. पण ते मुलगा समजा सारखं खोड्या करतोच, पण आता कसं आपलं सांगायचं कर्तव्य असतं की सारखं एखाद्यास आम्ही त्यांना खवळतोच बी समजा. हा. एखाद्यास अरे असं तसं म्हणतो समजा, एखादा शब्द वेगळा टाकतो बोलून कारण त्याला थोडा दम देऊन त्याच्याकडून हो ना, मग त्याला बी तुम्ही थोडा मग धाक बसला पाहिजे. नाही तर मग त्यांनी त्याच्या मनासारखं केलं तर इतर मुलाला बी थोडं नाराज होत ना की मामा तुम्ही त्यांना का मग काही म्हणत नाही, काही नाही असं तसं. त्याचा म्हणजे भांडण मतभेद झाल्यास तुम्ही ती प्रतिक्रिया बरोबर त्यांना देता, थोडं दमदाटी करून, कधी प्रेमाने, कधी नकळत त्यांच्या पालकांना समजून सांगतात हो. की हे असं असं झालंय, हा जरा भांडणं करतो हो ना किंवा हा जरा उदास वाटला, हा जरा आजारी आहे. म्हणजे किती महत्वाची भूमिका तुम्ही बजावताय शाळेत ते घरापर्यंत हो. ने आणण्यात. कुणी आजारी असेल, कुणी भांडण केलेलं असेल, कुणी चिडखोर असेल किंवा मैत्रीत काही झालं असेल, काही पण मॅटर असेल. आजकाल काही पण खूप भांडणं होतात, कधी कोण एखादा उशिरा येतो मुलगा, कसंही. म्हणजे त्यात तुमचा किती महत्वाचा दुवा आहे. म्हणजे शाळा, पालक आणि शिक्षक यांना जोडताय तुम्ही. मुलांबाबत आपण पाहिलेला किंवा अनुभवलेला एखादा संस्मरणीय अनुभव आहे का तुमचा असा, मुलांना तुमच्याबद्दल खूप असं हे वाटतं? पण आपणच समजा काही कुणाचा वाढदिवस असला तर आम्ही त्याचा समजा चॉकलेट वगैरे, चिक्की वगैरे. अच्छा, म्हणजे तुम्ही रिक्षात कुणाचा वाढदिवस असेल तर तुम्ही स्वतः त्याला चॉकलेट किंवा चिक्की देतात? चिक्की, चॉकलेट. आणि पुन्हा एखाद्या समजा आता परीक्षा वगैरे झाल्या, परीक्षा झाल्या, मग थोडं खाऊचं हे करतो. अच्छा, म्हणजे त्यांना जे आवडतंय ते तुम्ही देता सुट्टी झाल्यावर. एक ट्रीट असते म्हणजे तुमच्याकडून भेटवस्तू मुलांसाठी. दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये एप्रिलच्या नंतर परीक्षा झाल्यानंतर 2 वेळेस समजा वर्षातून होतं ते. म्हणजे घरी म्हणतातच मुलं, अंकलने आज हे दिलं, आज सुट्टी आहे, अंकल आम्हाला पार्टी दिली असं म्हणतात. आणि कुठं आता एखाद्या समजा असं वेळ असेल तर आम्हाला समजा आता आम्ही ज्या भागातून चलतो त्या भागात एखाद्या समजा व्यवस्थित मंदिर आहेतच, मंदिर सुरक्षित असेल तर आम्ही गाडी थांबून
तिथं 15-20 मिनटं त्या मुलांसंग आपलं देवदर्शन वगैरे, समजा मुलं इकडं जा तिकडं जा, उड्या आपलं पळत आहेत इकडं जरा, असं त्यांची बी करमणूक होती. समजा शेवटचे दिवस असतात त्याच्यामुळे त्यांना बी आनंद वाटतो. घरी पालकांना सांगत येत आमच्या ढेपी मामानी असं असं थांबवलं आम्हाला, इथं थांबवलं तिथं थांबवलं, आम्ही हे पाहिलं आम्ही ते पाहिलं, असं म्हणजे तुम्ही रस्त्याने जाताना एखादं नवी मंदिर नवं काही असेल तर त्याची पण माहिती देता मुलांना, आणि पेपर सुटल्यावर त्यांना एखाद्या ठिकाणी नेऊन खेळवता, पार्टी पण देता. तुम्हाला कधी मुलांनी असं हे केलंय का की काका खरोखरच तुम्ही छान सोडता आणता, किंवा पालकांनी तुमचे धन्यवाद मानलेत का, छान आमच्या मुलांना नेता, आम्हाला काळजी वाटत नाही तुम्ही असल्यावर, अशी तुम्हाला पालकांकडून प्रतिक्रिया येते का? खूप भरपूर, खूप असं म्हणजे आता लोकांचा इतका विश्वास बसलेला आहे. विश्वास बसलेला आहे. कारण आमच्या गाडीमध्ये जागा नसली, ऑटोमध्ये जागा नसली तर कसं बी घेऊन जा बाबा, की तुम्हीच घेऊन जा, दुसऱ्याकडे नाही द्यायचं. कारण आता आम्ही त्यांना ॲक्च्युली त्यांच्या समोर असं निरीक्षण करून दाखवतो की बाबा ह्या गाव तुम्ही कुठं बसवता सांगा, इथं उभा करा पण तुम्ही घेऊन जा. कारण त्यांचं म्हणजे असं हे झालेलं असतं, आणि सुरक्षितता बी असल्यामुळे समजा किंवा चांगले बाबा समजून घेते. आपण ह्यांच्याकडे दिलं म्हणजे आपल्याला नोट म्हणजे कसं असं कुठल्या काळजी आपल्याकडे लयच अडचण असली तर आपण एखादा माझ्या जवळचा मित्र कंपनीला आपण असे मी जवळजवळ 7-8-10 जणाला मुलं दिलेले आहेत. असे 7-8 रिक्षा चालू केलेत आपण समजा आपल्या ओळखीवर, तुमच्या ओळखीवर विश्वास, कारण आपल्याकडे मग आपण एकटा इतकं करू शकत नाही ना. पालकांचा एवढा तुमच्यावर विश्वास आहे की नाही तुम्हीच न्या दुसरीकडे न्यूज, तर मग जेव्हा तुम्हाला मर्यादा असते की एवढ्याच मुलांना न्यायचं तर तुम्ही दुसरे रिक्षा हे करून त्यांना न्या, जे आपल्यासारखेच आहेत तुमच्या विश्वासावर त्यांनी पाठवलं. आणि आपण बी असं कुणाला देत नाही ना, जे आपल्या विश्वासाचा आहे जो चांगला आहे त्यालाच देतो. आजकाल बऱ्याच घटना अशा घडतात, मग त्यामुळे पालकांचा विश्वासही जरा कमकुवत होतो की नको बाबा आपल्याला सेफ्टीसाठी आपण ह्यांच्याकडे जायचं. कारण ही फार मोठी जिम्मेदारी आहे की मुलांना नेणं आणणं. आम्ही घरचं हे करतो तितकं, म्हणजे घरी काही जास्त लक्ष देत नाही, पण अगोदर हे मुलांची जबाबदारी कर्तव्य निभावतो. आणि आपल्याला परमेश्वर बी काय करतो, अशी सद्बुद्धी देतो, असा चांगला विचार, म्हणजे तरी अजून काही घडलेलं नाहीये आजपर्यंत. तरी तुमचा 25 वर्षाचा अनुभव आणि पालकांचा विश्वासच सांगतोय की दुसरीकडे नको तुम्ही घेऊन जा, म्हणजे तुम्ही ती जबाबदारी छान पार पाडताय. आणि इतके वर्ष झाले चालवतो मी, पण मला अशी कुठे अडचण आली नाहीये. समजा रनिंग मध्ये काही 1-2 वेळेस, समजा इतक्या वर्षात नंतर 2-3 वेळेस फक्त पंक्चर झाली होती गाडी. जर पंक्चर झाली तर मग तुम्ही पालकांना कळवता का की असं आहे? ऑलरेडी आपल्याकडे स्टेपनी असते, जॉक आहे, मग मुलांना खाली उतरायचं, आपली सेफ जागा बघायची, रस्त्यात असं एका साईडला उभा करायचं, जॉक लावून टायर खोलायचं. एक 10-15 मिनिटं लागतात. जरी त्या ह्याच्यामध्ये जरी पालकाचे फोन आले किंवा आज कसं काय उशीर झाला, तर असं झालं म्हणून आम्ही सांगतो की ताबडतोब येणारच आहे. त्यांना ते टायमिंग कळतो ना की आज कसं काय 10-15 मिनिट झालं, कसं काय रिक्षा गाडी नाही आली. मग ते आता पंक्चरच्या ह्याच्यामुळे आता 10-15 मिनिट वेस्ट जातो ना, त्याच्यामुळे आम्ही त्यांना समजून सांगतो असं झालं, बरं ठीक आहे काय अडचण नाही, दमानी या. उलट अडचण निर्माण झाली तरी समजा एखादी गाडीमध्येच पंक्चर झाली तर तुम्ही ते लगेच काढता किंवा पालकांना सांगता की काळजी नसावी 15-20. काका, तुम्ही 25 वर्षाच्या अनुभवात मुलं कशामुळे सर्वात जास्त आनंदी असतात असं अनुभवलं? घरच्या वातावरणाने, शाळेने, तुमच्या रिक्षात प्रवास करताना ते आनंदी असतात, त्याचं कारण काय बरं? आता मुलांना समजा रात्री तर समजा त्यांचं झोप वगैरे होती, सकाळी उठले की फ्रेश होते, आणि रेग्युलर मध्ये त्यांना आवड असते त्यांना शाळेत जायचंय, मामा येणार आहे आता ह्या आपल्याला आवरावं लागेल, कारण सकाळी ते त्यांचे पप्पा मम्मी उठवत येतेच. मग आता गाडीची वेळ झालेली, तुम्हाला उठावंच लागेल. तर एखादा मुलगा म्हणतो मम्मी मला नको, पुन्हा डेपी मामा खवळते, असं करते तसं करते, नाव सांगायचे समजा, किंवा त्याच्यामुळे ते तयार होते, समजा आनंदाने उत्साहाने तयार होतात. शाळेचा टाइम झालाय, मग तोपर्यंत चला लवकर. मुलांच्या चेहऱ्यावर सर्वात जास्त आनंद कधी दिसतो बरं? शाळेत जाताना का शाळेत येताना? शाळेत जाताना बी असतो, शाळेत जाताना तर फ्रेशच असतात ना. आणि शाळा सुटल्यावर थोडं रिलॅक्स वाटते, समजा असं चेहरे वगैरे थकलेले असतात ना. 4-5 घंटे त्यांचं तिथं शिक्षण होतं, अभ्यासक्रम होतो, लिखाण होतं त्यांचं. पण एक त्यांना शाळा सुटली, आता काकाकडे यायचंय, रिक्षाकडे, त्यांची ओढ लागलेली असेल. हो ना, मग अगदी बरोबर आहे. कारण शाळा सुटल्यानंतर लेकरं असे गेटच्या बाहेर आले की पळत येतात लगेच.
आता जागेसाठी म्हणा किंवा कशासाठी म्हणा, नाही तर मग आपली बी आमची बी त्यांना हे असती सांगणं किंवा तुम्ही शाळा सुटली की या साईडने आपल्या आपल्या गाडीकडे यायचं, की त्याच्यामुळे ते कोण येतं पहिला, कोण येतं दुसरा, कोणाला कुठं बसायचं असं, त्याच्यामुळे उगं हसत खेळत येतं. जर जागेवरून भांडणं झाले किंवा रिक्षाच्या जवळपास शाळेतून येतानाच मुलांचे भांडणं झाले, खूप असा मोठा प्रसंग काही झालाय, तर तुम्ही तो कसा सॉल्व्ह केला? खूप मोठा तर आतापर्यंत काही झालं नाही, फक्त जागेमुळं होतो समजा, की मग आपण त्यांना समजून सांगायचं ठीक आहे तू आता अगोदर तू बसलाय ना, तर मग तू उद्या बस, तू आज इकडे बस, काय फरक पडत नाही त्याला. आता आपल्याला तर काय जायचंच असतं ना, आणि आपण इथं जर तुमच्या ह्याच्याकडे आपण हे केलं तर आपल्याला वेळ होईल, कारण आपल्याला घरी जायचं असतं. आता त्या हिशोबाने ते मुलं बी ऐकतात. काका, बरेच मुलं असतात रिक्षात, तेव्हा ते घरातल्या काही गोष्टी तुमच्याशी शेअर करतात का? छोटे मोठे सगळे असे शेअर करतात का काही गोष्टी तुमच्याशी, की आमच्या घरी असं झालं किंवा असा कार्यक्रम आहे किंवा काही भांडणं झाली किंवा आज माझ्या भावाने असं केलं, बहिणीने असं केलं, आईचा मार खाल्ला, असं काही शेअर करतात ते का? असं काय एखादंच काय होतं, आम्ही त्यांच्या समजा तिथं गेलो त्यांच्या घरासमोर, तर त्याला समजा 2-4 मिनटं उशीर झाला. आता आमचं कसं असतं, टायमिंग दिलेला असतो, मग वेळेवर येणं गरजेचं असतं. हॉर्न वाजलं किंवा आम्ही थोडं पलीकडच्या मुलाला घेऊस तर आम्ही समोरच्या मुलाला कॉन्टॅक्ट करतो किंवा मी तिथे गाडी तिथे येईपर्यंत तुम्ही आले पाहिजे, बाहेर गेटपाशी आले पाहिजे, घरासमोर आले पाहिजे. पण समजा एखाद्या वेळेस समजा काही जर असेल, काही एखाद्या वेळेस त्याच्या मम्मीचं एखाद्या वेळेस दुखलं असेल किंवा काही टिफिन वगैरे नसेल, तर मग त्याच्यामुळे वेळ लागतो त्यांना, तर मग ठीक आहे म्हणले, मग ॲडजस्ट करा म्हणत असं. आणि काका, समजा एखादी मुलं सारखंच तुम्ही रिक्षा थांबवलाय आणि त्यांनी खायला घेतलंय आणि ते घरून पैसे आणतायत, बाहेरचं खाणं चांगलं नाही रोज रोज, मग जर एखाद्या मुलगी रोजच बाहेरचं खाते, पैसे आणते, हे तुमच्या लक्षात आल्यावर तुम्ही त्याला कसं समजावून सांगता? आम्ही सांगतो पालकाला, तर सांगतोच, पालकाला सांग, त्याच्यात नकळत की त्याच्यासमोर? नाही त्याच्यासमोर सांगतोच ना आपण, किंवा ह्याला पण पैसे दिले ना, मग शाळा सुटली ना, ह्या दुकान जातो, मग एखाद्या समजा रस्त्याने गाडी वगैरे येते, मग एखाद्या समजा आता आम्ही कसं असतो तर आमच्या गाडी पैसे असतात ना म्हणलं आम्ही, तर मग आम्हाला मुलं बसवायचे असते, त्यांची बॅगा ठेवायच्या असतात, मग एखाद्याच तुम्ही पैसे दिले असे तर मुलं असे चॉकलेट आणायला जातात. आणि ते कसं असतं, शाळा सुटल्यानंतर खूप गर्दी असते ना, मग तितक्यात समजा दुसरी बी ट्रॉफिक येणारे लोक असतात, तरी बी समजा आपल्याला लक्ष ठेवावंच लागत असतं. होईल तेवढं समजा टाळा म्हणत असतो त्यांना, की बाहेरचं खाऊ नका. मग असं तुम्ही एखाद्या पालकाला सांगितलंय की हा असा बाहेर खातोय, तर मग पालकांनी तुमच्या प्रती काय प्रतिक्रिया दिली, की तुम्ही सांगत जा किंवा त्याला सांगून आम्ही पैसे दिले नाही, असं कधी झालं का? नाही, ते पैशाचा विषय असतोच, पण आम्ही तर त्याला पैसे नाही दिले, मग एखाद्या त्याच्या मम्मीने दिले असतील 10-5 रुपये म्हणजे असं विषय निघतो त्यांचा. मग मी विचारतो म्हणते घरी, असं सांगत आहेत ना ते आपल्याला, मी तर काही देत नाही म्हणले पैसे, मग एखाद्या त्याच्या मम्मीकडून वगैरे जर घेतले असेल 10-5 रुपये समजा त्यांनी, ठीक आहे, त्याने ते खाली खर्चले असतील. अच्छा. मुलं तर असतातच समजा बोलके, खोडकर, पण मुलींविषयी तुम्ही अतिदक्षता कशा पद्धतीनं घेतात? मुलींविषयी मुली सायलेंटच असतात, त्यांचं काय, आता आमचे जे 2 सीट असतात पाठीमागचे, त्या साईडला पाठीमागच्या साईडला मुलं बसवतो आम्ही. अच्छा. आणि पुढचे 2 सीट आहेत तर तिकडे मुली बसवतो आम्ही. आणि आमच्याकडं कसं असतं, तिन्हीकडे 3 साईड ग्लास असतात, सेंटरला एक असतो, दोन्ही साईडने असतो, आम्हाला पूर्ण दिसतंय. 8वी 9वी 10वीच्या जे विद्यार्थिनी असतात तर त्यांना आमचं त्या साईड ग्लासमध्ये लक्ष असतं, मुलांना आमचं अगोदरच बसतानाच तुम्ही अशी व्यवस्था करता की मुलं मुली सेपरेट? मुलं ह्या साईडला बसणार पाठीमागच्या 2 सीटवर आणि मुलं पुढच्या 2 सीटवर बसणार. आणि असं काही होत नाही आमच्या ह्याच्यात समजा, कारण पूर्ण लक्षच असतं ना. जरी एखादा मुलगा असतोच खोडकर समजा, किंवा नाही मी इथं बसणार, तसं नसतं जमत, म्हणलं पाठीमागच बसायचं. म्हणजे तुम्ही काळजी घेतात? मुलीत मिसळून देत नाहीत ना आम्ही. अच्छा. काही नाही, 8वी 9वी 10वी म्हणजे तेवढा आम्हाला जबाबदारी आणि काळजीपोटी तुम्ही, आम्हाला थोडं सेफ वाटतं ह्या हिशोबाने आम्ही चालतो. त्यांच्या पालकालाही माहित नसतं काय कशामुळे हे असं, कारण आपल्याला असतात आणि बाहेर मुलं समजा तुमच्याकडं असतात जास्त जबाबदारीने, शाळा सुटल्यावर आणि शाळेत जाताना, मग त्यामुळे ती सगळी माहिती तुम्हाला सगळी जाते ना. त्याच्यामुळे मग ते मुलं बी ऐकत आहेत ना, ऐकाच लागत ना त्यांना, कारण शेवटी मग ते विचार करते ना की आपल्याला घरी सांगता येईल किंवा काय करते. घरी सांगायचं सोडून दे, आम्हीच त्यांना एखाद्या शिक्षा करीत असतो.
अच्छा. हा, नाही तर मग सर शिक्षक लोकांना तिथं सांगायचे तिथंच लगेच शिक्षक जरी लोक- काही हा, झालं तरी हा. शिक्षकांना सांग. हो ना, बरोबर आहे ना. म्हणजे त्यांना तुमच्याबद्दल म्हणजे मैत्रीपूर्ण पण वाटतं, धाक पण वाटतं आणि तुम्ही प्रेमाने पण समजून सांगता. छानच. काका, तुम्ही 25 वर्ष झालं हे मुलांना शालेय मुलांना नेता आणता रिक्षात. मग एखाद्या मुलाचा छानसा अनुभव सांगा ना, की त्याने तुमच्याशी तो शेअर केलाय, घरातली परिस्थिती म्हणा, शाळेतली परिस्थिती म्हणा, असं असं झालंय आणि तुम्ही तो सॉल्व्ह केलाय आणि सॉल्व्ह केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर तो आनंद तुम्हाला कसा दिसला त्याच्या चेहऱ्यावर? आता समजा आता माझ्या रिक्षातले जवळजवळ 5 ते 6 विद्यार्थिनी मुली MBBS झालेले आहेत. अरे वा. आता गेल्या आठवड्यात त्यांचं त्याच्या पप्पानी स्टेटस ठेवलं होतं, समृद्धी वाळा तुला MBBS च्या हार्दिक शुभेच्छा, पदवी प्रदान झाली तिला. तर मी स्टेटस पाहिल्यानंतर मग मी पण तिला दीदी माझ्याकडून तुझं अभिनंदन असे प्रतिक्रिया आपण आपल्या मोबाईलच्या ह्याच्यातून दिलेल्या तिला. आणि तेव्हा तुम्ही लहानपणी त्यांना नेलेल्या रिक्षात, त्या आता MBBS झाल्यात. तेव्हा तुम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या. हा, जो 4-5 मुली MBBS झाल्या, काही डेंटलमध्ये झालेल्या आहेत, काही BHMS हे झालेले आहेत, BHMS. हा, बरोबर आहे. इंजिनियर तर झालेलेच भरपूर आणि काही व्यवसायाने बी मोठे झालेले आहेत. मग ते येऊन तुम्हाला भेटतात? हा, भेटतात ना. आणि काही मुलींचे लग्न झालेले आणि योग असा आलाय की एक त्या मुलीचा मी मुलगा नेतोय. अच्छा. त्या मुलीचा मुलगा नेतो. आपल्या तुमची ती रिक्षात पहिली विद्यार्थिनी होती, लग्न झाल्यावर तिचा मुलगा माझ्या रिक्षात आहे. म्हणजे किती विश्वास आहे आणि तो टिकून ठेवलाय आणि याचीच आपल्या समाजात खरी गरज आहे. आणि माझं जे आनंद आहे, आज मला स्वतःच घर नाहीये. मी त्या वर्षापासून मी जास्त गोष्टी करत नाही. मला स्वतः म्हणजे मला एक डोळ्यात अश्रू आले, कारण ते आनंद अश्रू आहेत. मी त्याच्या ह्याच्यावर समजा मला त्यातच आनंद हे करतो आणि माझा परिवार बी सुखी आहे. मला एक मुलगा एक मुलगी आहे. आता मुलीचं बी लग्न झालंय, मुलीला 2 मुलं झाले. त्या मुलांना मी शाळेत नेतोय. आता ते माझा मुलीचा मुलगा तो आता फर्स्टला गेलेला आहे. आता 3-4 वर्ष चालू आहे. त्याची सुद्धा शाळा चालू केलेली मी इंग्लिश मीडियम मध्ये तो. आणि एक छोटा आहे समजा 1.5 वर्ष झालेला. आणि किती छान आहे हे भावविश्व. ज्यांना आपण रिक्षात नेतात, ते काही मुली MBBS झाल्या, मोठ्या पदावर गेल्या, त्यांचाही तुम्हाला छान रिप्लाय येतोय. तुम्ही त्यांचंही आणखी अभिनंदन करता आणि जर चांगल्या पदावर गेलं तर. आता त्यांची मुलं तुमच्या रिक्षात आहेत, म्हणजे तुम्ही तो विश्वास संपादन केलाय आणि टिकून पण ठेवलाय. ही खूप छान गोष्ट आहे. हा, नाही आता पप्पाला डबल गाडी काढ, हे काढ, ती लावली की हे काढ म्हणून ते सुद्धा माझ्या संग मदत करतो मुलांची. हा, कारण आपलं बघून तो पण शिकला की बाबा आपले पप्पा काय करते, केव्हापासून करते. त्याचं मी ऍडमिशन केलं होतं मी 2001 ला. त्याला मी नेणं करत होतो. त्याच्यानंतर ती माझी ओळख होत गेली तर ते वाढत गेलं की हे पूर्ण जाळच पसरून गेलं माझं. मग ह्याच्यातून मी बाहेरच निघलो नाही. मग मला ते माझं पालकांनी लोकांनी तुमच्यावर तेवढा विश्वास ठेवला आणि तुम्ही ह्याच्यातच आणखी मोठं करत गेलात, आणखी रिक्षा घेतल्या. तुमच्या विश्वासावर त्यांनी आणखी त्यांना रिक्षात पाठवलं. हे मी माझा असं पैशाने मोठा नाहीये, मी व्यवसाय म्हणून एक जबाबदारी, काळजी आणि एक छान नातं तुम्ही टिकवलंय पालकांशी आणि शिक्षकांशी आणि मुलांशी पण शाळेत. आणि ह्यानीच माझं इतका आनंद आहे ना, खूप आनंद आहे. म्हणजे याच्यातच तुम्हाला खूप आनंद वाटतोय. आता काय झालं ना सगळं, आता मुलगा मुलगी झालेले समजा, आपण त्यांना शाळेत नेलं आणलं, त्यांचे आता समजा मोठे झाले, लग्न झाले, मुलीला मुलं झाले. आता राहिलं तर मुलाचं पण झालं. हो का? म्हणजे तुमचा परिवार पण सुखी आहे. खूप छान काका. तुम्ही आमच्या आकाशवाणी बीड केंद्रामध्ये आलात आणि मुलांचं भावविश्व आम्हाला सांगितलं. मुलांबद्दल रिक्षामध्ये मुलं कशा गप्पा मारतात, तुम्ही त्यांना कसं समजावून सांगता याबद्दल सांगितलं आणि सुरक्षा कशी घेतली पाहिजे, काळजी कशी केली पाहिजे हेही सांगितलं. त्यामुळे तुमचं आमच्या सर्व बालमित्रांतर्फे आणि रसिक श्रोत्यांतर्फे खूप खूप धन्यवाद आणि आभार. माझ्याकडून बी आकाशवाणी बीड केंद्राला, माझ्याकडून बी एक सर्वसामान्य रिक्षावाल्याला तुम्ही इथं बोलून एक माझा रेकॉर्डिंगचा कार्यक्रम घेतला, तर मी सुद्धा तुमचा खूप खूप म्हणजे एकदम खूप आभारी आहे की मला एवढं म्हणजे मी ह्यात असं म्हणतो किंवा मी एक विश्व जिंकल्यासारखं जिंकलं, कारण हा केंद्राचा कार्यक्रम असतो हा. खूप खूप अभिनंदन मॅडम तुमचं पण. धन्यवाद. याचबरोबर या छानशा गप्पांसह विद्यार्थ्यांचं, पालकांचं, शाळेच्या शिक्षकांचं आणि रिक्षावाल्या अंकलचं, त्या रिक्षात बसलेल्या विद्यार्थ्यांचं भावविश्व कसं आहे ते आपण आज जाणून घेतलं. रिक्षावाले अंकल, तुम्ही आमच्याशी आकाशवाणीत येऊन छान मुलांचं भावविश्व उलगडून सांगितलं, छान गप्पा मारल्या, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुम्ही वेळात वेळ काढून, शाळा सुरू झाल्यात, वेळात वेळ काढून आमच्याशी छान गप्पा मारल्यात आणि मुलांचं भावविश्व थोडक्यात आम्हाला सांगितलं. धन्यवाद.